सायली सुर्वे मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये ठसा उमटवलेली तरुणी, मिस इंडिया स्पर्धेतली फायनलिस्ट, मिस इंडिया अर्थ स्पर्धेची विजेती. तिने अचानक एका मुस्लिम तरुणासोबत घरच्यांच्या मर्जी विरोधात लग्न केलं. त्यानंतर तिचं धर्मांतर करण्यात आलं. तिला 4 मुलं झाली, पण 10 वर्षांनंतर सासरच्यांकडून होणाऱ्या जबरदस्तीला कंटाळून सायलीने हिंदू धर्मात घर वापसी केले. पण लग्नानंतर तिच्यासोबत काय काय घडलं याबाबत गंभीर आरोप तिने केलेत आणि त्याचबरोबर अवैध पद्धतीने जमिनी बळकावून त्यावर मदरसे उभे केल्याचा आरोपही तिने केल्याचं पाहायला मिळते. बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. गेल्या काही दिवसांपासून राज्यात लव्ह जिहादचा मुद्दा बराच तापलाय. त्यातच पुण्याच्या सायली सुर्वेच्या घरवापसीनंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. मीरा भाईंदरमधील उद्योगपती आतिफ तासे याच्याशी सायलीचं प्रेम झालं. घरच्यांचा विरोध झुगारून सायलीने आंतरधर्मीय विवाह केला. पण लग्नानंतर आपली फसवणूक झाल्याचं तिच्या हळूहळू लक्षात आलं. दबावापोटी आपलं धर्मांतर करून सायलीच्या ऐवजी आपण अतेजा झाल्याचंही तिने सांगितलं. हे धर्मांतरांविषयी बोलायचं तर माझं ज्या दिवशी लग्न झालं त्याच दिवशी आधी निकाह झालेला. त्याच्याशिवाय त्यांच्यात असं आहे की तुमचं लग्न व्हॅलिडच नाही आहे. म्हणजे जर निकाह नाही होत तर तुमचं लग्न व्हॅलिड नसतं. त्यामुळे तुम्हाला आधी निकाह करावा लागतो, तुमचं कन्व्हर्जन करावं लागतं आणि मग तुम्ही ऑफिशियली मॅरेज रजिस्ट्रेशन वगैरे. दबाव नव्हताच, पण ते एक काय म्हणतात त्याला, मॅन्युप्युलेशन म्हणता येईल. दबावात येऊन धर्मांतरण केलं होतं. हो. हा एक कॉन्सेप्ट असा आहे की समोरची व्यक्ती तुम्हाला मॅन्युप्युलेट करते. प्रेमात खूप काही गोष्टी अशा बोलते किंवा विश्वास देते. त्यामुळे आपण त्या गोष्टीत फसले जातो असं मला तरी वाटतं. पण लग्नानंतर तिच्या सासरच्यांची दुसरी बाजू तिला समजायला लागली. इतकंच नाही तर मुळात हिंदू असल्यानं तिच्या हिंदू आस्थेला मुस्लिम असलेल्या सासरच्यांकडून विरोध सुरू झाला आणि नंतर सासरच्यांकडून मारहाण, अत्याचार सुरू झाल्याचा आरोप सायलीने केला. आणि यालाच कंटाळून सायलीने हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. मी सुरुवातीला करायची, पण नंतर असं होतं की ही गोष्ट एक्सेप्टेडच नाही आहे त्यांच्या धर्मात की तुम्ही कोणाला अल्लाशिवाय, जे आपण अजानमध्ये पण ऐकतो, 5 वेळी जे अजान आपण ऐकतो त्यातही म्हटलं जातं की अल्लाशिवाय आणि रसूल मोहम्मद रसूल अल्लाह शिवाय दुसरं कोणीच माबूद नाही. म्हणजे त्याची काही अस्तित्वताच नाही आहे हे आपण ऐकलं जातं आणि तेच माझ्या डोक्यात नेहमी भरलं जायचं. सायलीला 10 वर्षात 4 अपत्य झाली. पण लहान मुलांनी देवाचं नाव जरी घेतलं तर ते सुद्धा सासरच्यांना चालत नव्हतं, असाही आरोप सायलीने केलाय. सगळे जे काही मी लग्न आधी करायची देवाचं, ते मी करायला सुरू केलेलं. त्यावर खूप अशा गोष्टी पण आल्या की अपोज केलं गेलं, पण मी तरीही करत होती. आणि नंतर मुलांवरही माझ्या यायला लागलं की माझा मुलगा कधी काही बोलला देवाबद्दल किंवा देवाचं नाव घेतलं आजी आजोबांचं ऐकून वगैरे, तर त्यालाही थोडंसं दबावलं जायचं. हिंदू संघटनांच्या मदतीनं आणि पोलिसांच्या सहकार्यानं सायलीने पोलीस तक्रार केली आणि काल सायलीने होम हवन करत घरवापसी केली. पण हे प्रकरण फक्त सायलीपुरता मर्यादित नाहीये, तर सायलीच्या सासरच्या कुटुंबामध्ये दोन्ही जाऊ सुद्धा हिंदू मुलीच असल्याचं तिने सांगितलंय. तसंच सर्वात लहान सुनेलाही हिंदू आस्थेचं पालन केल्यामुळे त्रास दिल्याचा आरोप केलाय. इतकंच नाही तर जबरदस्ती मांस खाऊ घातल्याचाही आरोप केलाय. जी माझी मोठी जाव आहे ती सुद्धा हिंदू होती, पण आता ती ह्या रिलिजनमध्ये तिने स्वतः ॲक्सेप्ट केलं आहे. ती बुरखा वगैरे घालते, तिला ते मान्य आहे स्वतःला आणि ती करते तसं आवडीने. पण सासूची अशी वृत्ती असल्यामुळे जी म्हणजे बायकांना तर ती असं समजते की हा एक प्रॉडक्ट आहे, ही एक वस्तू आहे. पोलीस तक्रारीनंतर सासरच्यांकडून धमक्या मिळत आहेत का, कुठला दबाव आहे का असं विचारल्यावर उत्तर देताना सायलीला भावना अनावर झाल्या. तसंच काही राजकारण्यांचंही सासूला पाठबळ असल्याचा आरोप तिने केलाय. परत आता भीती राहिलीच नाहीये, कारण 4 मुलं आहेत, त्यांना वाढवायचंय. भीती ठेवून चालणार नाही. पण मी खंबीरपणे उभी आहे आणि मी लढणार या गोष्टीत, फक्त मुलांचा विचार करून. सरकारकडनं काय अपेक्षा आहे? सरकारकडनं हीच अपेक्षा आहे की असल्या लोकांना सपोर्ट करू नये. खूप काही पॉलिटिशियन्स आहेत जे नावाजलेले पॉलिटिशियन्स आहेत आणि त्यांचा सपोर्ट तिला ठामपणे असतो. जबरदस्तीने धर्मांतर, अत्याचार आणि छळ झाल्याच्या आरोपासोबतच सायलीचे इतरही आरोप गंभीर आहेत.
या सर्व आरोपांची शहानिशा होऊन त्यात सत्य आढळलं तर कठोरात कठोर कारवाईची मागणी आता केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.